ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्याच दिवशी भारताचा सपशेल पराभव झाला असं अत्यंत वादग्रस्त आणि धक्कादायक वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेलं होतं। पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातनं चव्हाण यांच्यावर जोरदार टीका सध्या केली जाते। पहिल्या दिवशी आपला संपूर्ण पराभव झाला। 7 तारखेला जे हवाई युद्ध अर्ध्या तासात झालं त्यामध्ये आपला टोटल पराभव झाला, हे कोणी मान्य करो वगैरे न करो। आणि त्यामुळे त्या दिवशी भारताची जी विमानं पाडली त्या दिवशी सगळा भारताचा एअरफोर्स हा ग्राउंड झाला, त्यानंतर एकही विमान उडलं नाही। तर कुठेही विमान उडलं की पाकिस्तान तुमचं विमान ग्वाल्हेर असेल किंवा बठिंडा असेल किंवा सिरसा असेल तिथं पाडायची शक्यता असल्यामुळे आपलं कम्प्लीट एअरफोर्स ग्राउंड झालं। पृथ्वीराज बाबा हे एक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले, ते प्रगल्भ नेतृत्व म्हणून आपण त्यांच्याकडे पाहत असतो। पण आज त्यांनी भारतीय सैनिकांवरती जो अविश्वास दाखवलाय हे फार चुकीचं आहे। म्हणजे असं वाटतं की पाकिस्तानने त्यांना सुपारी दिली आहे की काय, ही अशा पद्धतीची जी वक्तव्य करतात, ज्या भारतीय सैन्यावरती या देशातल्या प्रत्येकाला प्रचंड असा गर्व आणि अभिमान आहे, आणि त्यांच्याच वरती अशा पद्धतीने टीका टिप्पणी करणं हे काही बरोबर नाही। आपल्या सगळ्यांचा, या देशातल्या सगळ्या देशवासियांचा भारतीय सैनिकांवर विश्वास आहे, पाकिस्तान धार्जिण्या काँग्रेसवर नाही आहे। त्यामुळे ही जी काही विधानं होत आहेत त्यांच्याकडनं हे फार दुर्दैवी आहे। वो एक रहस्य है। हमारी फौज, राजनाथ सिंह बोल रहे थे अब कराची तक जा रही है, इस्लामाबाद जीत रहे हैं, तो अचानक ऐसा क्या हो गया कि प्रेसिडेंट ट्रंप ने फोन किया और आपने पूरी ऑपरेशन सिंदूर को रुकवा दिया। ये जनता के साथ धोखा है, देश के साथ धोखा है। ऑपरेशन सिंदूर पूरा नहीं हुआ है, पहलगाम का बदला पूरा नहीं हुआ है। अब पृथ्वीराज चव्हाण जी जो बोल रहे हैं उनकी जानकारी होगी, मैं ये देश की भावना बता रहा हूँ। एवढेच पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी जरा 2014ला इलेक्शनच्या वेळी लक्ष दिलं असतं ना, खूप विषय वेगळे झाले असते। असं आहे, म्हणून त्यांना सांगा की आता काय हातातून सगळे निघून गेलेले विषय आहेत। देशाच्या विरोधात भूमिका घेणं ह्यालाच काँग्रेसचा डीएनए म्हणतात। पाकिस्तानचं मुखपत्र कोण असेल तर त्याला काँग्रेस पक्ष म्हणतात। मुस्लिम लीग आता केरळमध्ये जे त्यांचे उमेदवार निवडून आले काँग्रेसचे या महापालिका निवडणुकीमध्ये, नगरपालिका काय त्याच्यामध्ये त्यांच्या विजय मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे होते, हिरवे झेंडे होते। बघा तुम्ही तपासा केरळमध्ये। तर अशा लोकांकडून तुम्ही पाकिस्तानचीच बाजू घेत असताना तुम्हाला ऐकणार, हे काय कधी भारताची बाजू घेणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।